हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बायसिक प्रणय चॅनल मध्ये। ऍक्च्युअली आता सध्या काय होतंय माहितीये का, मध्येच पाऊस पडतोय, मध्येच खूप जास्त ऊन पडतंय आणि आता ना पाऊस हळूहळू जात सुद्धा आलाय आणि आता ऑक्टोबर हीट सुरू होईल थोड्याच दिवसांमध्ये। अशा वेळी ना तुम्ही जर बाहेरून आलात, आपण उन्हातून जाऊन आलो ना की प्रचंड त्रास होतोय। सध्याचं ऊन सुद्धा ना खूप जास्त लागतंय, काय माहिती का, म्हणजे असं बाहेरून आलं ना की चक्कर वगैरे यायला होतं। अशा वेळी ना घरी आलात, पाणी वगैरे पिलं ठीक आहे, त्या टायमिंगला तुम्ही ना मस्त असं रिफ्रेशमेंट साठी एक सरबत बनवू शकता। खूप सोप्या पद्धतीने आज हा ज्यूस आपण बनवणार आहोत। आता आपण काय बनवणार आहे ते आपण रेसिपी मध्ये बघूया। चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। लिंबू सोडा बनवण्यासाठी ना ही सगळी तयारी आपण इथे करून घेतलेली आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा या ग्लास मध्ये आपण पाणी टाकूयात। आता ह्याच्यामध्ये आपण एक अर्ध लिंबू घेतलेला आहे, हे पिळून घेऊया। ते साखर घेतलेली आहे, 1.5 चमचा साखर आहे ही। हिला आपण विरघळून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं सेंदव मीठ टाकणार आहोत। हे आपलं नॉर्मल वाला मीठ आपण यामध्ये टाकलंय थोडं। जिरे पावडर, पाव चमचा इतकी जिरे पावडर आपण यामध्ये टाकणार आहे। भन्नाट टेस्ट येते जिरे पावडरनी। इथे ना साखर अगदी छान अशी विरघळून घेतली। आता आपण याच्यामध्ये ना आपण सोडा टाकलाय आणि ना किंचितच स्प्राइट टाकणार आहोत। स्प्राइट ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका। आता हा सब्जा आपण भिजत ठेवला होता 5 मिनिटांसाठी, तो यामध्ये टाकूयात। हे ना आता छान असं मिक्स करून घेऊयात सगळं। बारीक चिरलेली पुदिन्याची पानं याच्यामध्ये टाकूयात आणि आता हे सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त रिफ्रेशिंग असा आपला लेमन सोडा बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने बनतो। तुम्ही जर उन्हातून वगैरे बाहेरून कुठून आलात ना तर अगदी 5 मिनिटात हा बनेल। घरी फक्त सोड्याची बॉटल आणून ठेवा आणि ना खूप जास्त रिफ्रेशमेंट भेटते ह्याच्यामुळे। खूप जास्त एनर्जी आपली ड्रेन झाली असेल ना तर लगेच रिकवर होऊ शकते। तुम्ही ना कधी उन्हातून आलात, पाणी वगैरे तर डेफिनेटली प्यायचं। उन्हातून आल्या लगेच पाणी सुद्धा नसतं प्यायचं। 5 मिनिटं थांबून हातपाय तोंड धुवून पाणी प्यायचं असतं। पण पाणी पिल्यानंतर ना अशा पद्धतीने तुम्ही ना लेमन सोडा वगैरे घेऊ शकता। अगदी इन्स्टंट बनतो आणि खूप जास्त एनर्जेटिक सुद्धा आहे। आपण ना टेस्ट करून बघूयात लगेच। इतका भारी लागतोय ना सोड्यामुळे। आणि मेन पण म्हणजे ना जे आपण स्प्राइट टाकलं याच्यामध्ये, ते स्प्राइट ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल। स्प्राइटमुळे ना एक छान टेस्ट येते। पण सब्जा टाकलाय ना, सब्जा खूप छान असतो। सब्जामुळे ना शरीराला थंडावा मिळतो। शरीराला थंडावा मिळण्यासाठी आपण सब्जा याच्यामध्ये टाकतो। 1 चमचाभर सब्जा ना रोज तुम्ही खाल्लात पाण्यामध्ये तरी सुद्धा, किंवा अशा पद्धतीने तुम्ही लिंबू सरबतात वगैरे टाकून सुद्धा सब्जा इंटेक करू शकता। आणि मस्त अशी पुदिन्याची पानं रिफ्रेशमेंटसाठी छान लागतात। त्याने ना टेस्ट पण एनहान्स होते आणि ना हे असं अगदी रिफ्रेश लागतं। रिफ्रेशमेंट ज्यूस एखादा हवा असेल ना डेफिनेटली हा वाला ज्यूस तुम्ही ट्राय करू शकता। लेमन सोडा एकदम भन्नाट लागतो। घरी अगदी सोप्या पद्धतीने बनतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त अर्ध्या लिंबामध्ये आपण हा बनवलेला आहे, एवढा मोठा ग्लास। आणि हा ग्लास 2 लोक अगदी आरामात पिऊ शकतात। भारी लागतो एकदम। आता ना ऑक्टोबर हीट सुरू होईल आणि त्याच्यामुळे मग काही ना काहीतरी असं छान रिफ्रेशमेंट किंवा एनर्जी देणारं ड्रिंक आपल्याला नेहमीच हवं असतं। त्यावेळी तुम्ही ना नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। छोटासा व्हिडिओ होता पण अगदी हेल्पफुल आणि अगदी युजफुल आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।